नमस्कार. लवकरच आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन होते आणि गणपती बाप्पांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे मोदक. पण बऱ्याच जणांना उकडीचे मोदक करणं जमत नाही आणि म्हणूनच आज आपण 24 तासांपर्यंत आहे असे मऊ लुसलुशीत राहणारे, अजिबात वातड न होणारे गव्हाच्या पिठाचे मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत. हे मोदक बनवायलाही इतके सोपे आहेत की सहज कोणीही बनवू शकेल आणि 24 तासांपर्यंत आहे असे छान मऊसूद राहतात. आणि त्याचसाठी या व्हिडिओमध्ये मी बऱ्याच टिप्ससुद्धा दिल्या आहेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर त्यासाठी सर्वात आधी आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी बाउल घेतलाय. आता यामध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं. पीठ या ठिकाणी मी स्वच्छ चाळून घेतलं आहे. त्यानंतर आता यामध्ये राहिलेलं साहित्य घालायचं. तर इथे मी यामध्ये 1 चमचा रवा घालणार आहे. रवा बारीक मोठा कोणताही चालेल. रवा घातल्यामुळे काय होतं, पीठ मळल्यानंतर जेव्हा रवा फुलतो तेव्हा पीठ छान घट्टसर होतं आणि त्यामुळेच ही मोदकाची पारी आपल्याला एकदम पातळ लाटता येते आणि मोदकसुद्धा छान मऊ लुसलुशीत होतात. त्यानंतर यामध्ये 1 चमचा पिठी साखर घालायची. पिठी साखर घातल्यामुळे बऱ्याच वेळा काय होतं, मुलं मोदक खाताना आतलं सारण खातात आणि बाहेरचं आवरण नको म्हणतात. पिठी साखर कणकेमध्ये थोडीशी घातली ना की कणकेची चवही हलकीशी गोड लागते. त्यामुळे मुलंसुद्धा पारीसहित पूर्ण मोदक खातात. त्यासोबतच मोदकाला रंग खूप छान येतो आणि शाईनसुद्धा येते. त्यानंतर थोडंसं मीठ घालायचं, 1 चमचा तूप घालायचं आणि आता हे सर्व साहित्य या पिठामध्ये जसं मी दाखवतेय त्या पद्धतीने हाताने चोळून मिक्स करून घ्यायचं. आपण जे तूप यामध्ये घातले ते या पिठामध्ये आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे पहा, सर्व साहित्य मी या पिठामध्ये छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर आता लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि छान घट्टसर असं हे पीठ मळून घ्यायचं. पीठ जेवढं घट्टसर मळून घ्याल तेवढी पारी पातळ लाटता येईल आणि मोदकसुद्धा छान हलके मऊ लुसलुशीत तयार होतील. तर इथे पहा, लागेल असं थोडं थोडं पाणी घालून छान घट्टसर असं हे पीठ मी मळून घेतलं आहे. मळून घेतलेल्या पिठाची या ठिकाणी तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता. त्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे पीठ एक 10 ते 15 मिनिटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं. आता हे पीठ भिजतंय तोपर्यंत आपण सारण तयार करून घेऊयात. तर सारण तयार करून घेण्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलाय. पॅन गरम झाला की आता यामध्ये 1 मोठा चमचा तूप घालायचं. आता हे तूप पूर्णपणे विरघळवून घ्यायचं आणि हलकंसं गरम होऊ द्यायचं. तर इथे पहा, तूप पूर्णपणे वितळले, हलकंसं गरम सुद्धा झालं आहे. त्यानंतर आता यामध्ये इथे मी 1 वाटी ओल्या नारळाचा किस घेतलाय, तो घालायचा आणि आता मध्यम आचेवर हा ओल्या नारळाचा किस 1-2 मिनिटं आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. तर इथे पहा, मध्यम आचेवर 1-2 मिनिटं हा ओल्या नारळाचा किस मी छान असा परतून घेतलाय. त्यानंतर आता यामध्ये गूळ घालायचा. तर इथे मी 1 वाटी ओल्या नारळाचा किस घेतला होता, त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी यामध्ये गूळ घालायचा. गूळ या ठिकाणी चिरून किंवा किसलेलाच वापरा. गूळ घातल्यानंतर आता मिक्स करायचा आणि पुन्हा एकदा आता हे गूळ वितळेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर इथे पहा, गूळ पूर्णपणे वितळला आहे. गूळ पूर्णपणे वितळला की सारण जास्त वेळ परतून घ्यायचं नाही, नाहीतर मग सारण कडक होतं आणि त्यामुळे मोदकसुद्धा कडक होतो. त्यानंतर यामध्ये इथे मी 1 चमचा खसखस घेतली आहे, ती घालायची आणि अर्धा चमचा वेलची पावडर घालायची. खसखस आणि वेलची पावडर मिक्स करून घेतली की लगेच गॅस बंद करायचा. एक अर्धा मिनिटं खसखस आणि वेलची पूड यामध्ये मिक्स करण्यासाठी लागतील. तर इथे खसखस आणि वेलची पूड घातल्यानंतर एक अर्धा मिनिटं हे पुन्हा मी परतून घेतलं. गॅस बंद करायचा. हे सारण एका भांड्यामध्ये काढायचं आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं. तर इथे पहा, सारण तयार आहे, पूर्णपणे थंड सुद्धा झालं आहे. त्यासोबतच जे पीठ आपण मळून घेतलं होतं ते सुद्धा छान भिजलं आहे. एक अर्धा मिनिटं हे पीठ पुन्हा आपल्याला मळून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता, पीठ हाताने मळून घेतोय तरी सुद्धा हाताला अजिबात चिकटत नाहीये. त्यानंतर इथे मी स्टीमरच्या खालच्या भांड्यामध्ये पाणी घेतलं आहे. आता हे पाणी आपल्याला उकळायला ठेवायचं आहे आणि त्यानंतर लगेच मोदक करून घ्यायचे. तर इथे पहा, पाणी उकळायला ठेवलं आहे. एका ताटामध्ये कोरडं पीठ सुद्धा घेतलं आहे. आता कोरडं पीठ हाताला लावायचं आणि पुन्हा एकदा हा गोळा आपल्याला अर्धा मिनिटभर मळून घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा जे कोरडं पीठ आहे ते हाताला लावायचं. मळून घेतलेल्या पिठातील थोडंसं पीठ काढून घ्यायचं आणि पेढे एवढ्या आकाराचा त्याचा गोळा तयार करून घ्यायचा.
तर इथे मी तुम्हाला दाखवते त्यासाठी सुरुवातीला मोठा मोदक तयार करणार आहे। पण जर तुम्हाला हवं असेल किंवा लहान आकारामध्ये बनवायचे असतील तर जेवढा गोळा आपण तयार करून घेतला आहे त्यातील अर्धच पीठ घ्यायचं आणि तेवढ्याच पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा। त्यानंतर तयार गोळा कोरड्या पिठामध्ये घोळायचा आणि त्याची पातळ अशी पारी लाटून घ्यायची। पारी आपण या ठिकाणी मोठी आणि पातळ लाटणार आहोत, त्यामुळेच पुन्हा सांगते, जर तुम्हाला लहान आकाराचे मोदक बनवायचे असतील तर मळून घेतलेल्या पिठाचा गोळा सुद्धा एकदम लहान आकाराचा घ्या। तर इथे पहा अलटी-पलटी करत छान पातळ अशी पारी मी लाटून घेतली आहे। पारी लाटताना बाजूनी छान पातळ अशी लाटायची, मध्यभागी थोडीशी जाडसर ठेवायची, जास्तही नाही। त्यानंतर आता यामध्ये सारण भरायचं। तर इथे मी 2 चमचे सारण यामध्ये भरणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार सारण कमी जास्त भरू शकता। 2 चमचे सारण भरलं की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या पद्धतीने ही पारी आपल्याला बंद करायची आहे। तर पारीच्या ज्या कडा आहेत त्या हातामध्ये पकडायच्या। पहिल्यांदा कडा आतल्या बाजूला फोल्ड करायच्या म्हणजे दुमडायच्या, नंतर बाहेरच्या बाजूला। पुन्हा सेम याच पद्धतीने करायचं। कडा आतल्या बाजूला दुमडायची, त्यानंतर बाहेरच्या बाजूला, पुन्हा आतल्या बाजूला, पुन्हा बाहेरच्या बाजूला आणि अशा पद्धतीने कडा आतून बाहेरच्या बाजूला दुमडून घ्यायच्या आणि ते तुम्ही पाहू शकता परफेक्ट असा मोदक तयार झालाय। तुम्ही या मोदकाला कळ्या सुद्धा पाहू शकता, काय मस्त पडल्या आहेत। आता जे वरचं एक्स्ट्रा पीठ आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यामध्येच ठेवू शकता, पण मला वरचं सुद्धा आवरण छान पातळ आवडतं, त्यामुळे जेवढं निघेल तेवढं हे पीठ मी काढून घेणार आहे। तर इथे पहा एकदम छान सारण भरगच्च भरलेला टमटमीत असा मोदक तयार झालाय। पुन्हा इथे तुम्ही पाहू शकता मोदकाच्या कळ्या किती मस्त आल्या आहेत। आता राहिलेले मोदक सुद्धा मी याच पद्धतीने बनवून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते। तर इथे पहा 7 ते 8 मोदक मी बनवून घेतले आहेत, बाकीचे नंतर बनवते, पण त्याआधी हे मोदक आपण उकडायला ठेवूयात। त्यासाठी स्टीमरचं वरचं भांडं घेतलं आहे। आता जर तुमच्याजवळ केळीचं पान किंवा हळदीचं पान नसेल किंवा रुमालही तुम्हाला ठेवायचं नसेल तर काय करायचं, अशा पद्धतीने एक बटर पेपर घ्यायचा, तो यामध्ये घालायचा आणि त्याच्यावरती हे मोदक ठेवायचे, म्हणजे मोदक सुद्धा छान वाफवले जातात। आणि त्यासोबतच बऱ्याच वेळा काय होतं, मोदक वाफवल्यानंतर ते खाली चिटकतात आणि तुटतात सुद्धा। अशा पद्धतीने बटर पेपरवर ठेवून वाफवून घेतले ना की ते अजिबात खाली चिटकत नाहीत आणि तुटत नाहीत। तर इथे मी एका वेळी जेवढे मोदक या स्टीमरच्या भांड्यामध्ये बसतील तेवढे घालून घेतले आहेत आणि आता हे मोदक आपण उकडून घेऊयात। तर इथे तुम्ही पाहू शकता मोदक बनवून तयार होईपर्यंत पाण्याला सुद्धा छान उकळी आली आहे। आता स्टीमरचं जे वरचं भांडं आहे ज्यामध्ये आपण मोदक काढले आहेत ते यावर ठेवायचं आणि झाकण ठेवून मध्यम आचेवर फक्त 7 मिनिटं हे मोदक वाफवून घ्यायचे आहेत। 7 मिनिटांमध्ये मोदक छान वाफवून होतात। जास्त वेळ जरी मोदक वाफवून घेतले ना तरी ते कडक वातड होतात आणि भरपूर वेळापर्यंत आहे असे मऊसूत राहत नाहीत। तर इथे पहा 7 मिनिटं झाले आहेत। मध्यम आचेवर हे मोदक 7 मिनिटं मी वाफवून घेतले आहेत। आता हे मोदक छान वाफवले आहेत का कसं ओळखायचं, तर जे मोदक आहेत त्याला हाताने थोडंसं टच करून पाहायचं। जर पीठ हाताला चिटकत असेल तर मोदक आणखी थोडा वेळ वाफवायची गरज आहे, पण इथे अजिबात पीठ हाताला चिटकत नाहीये, परफेक्ट असे मोदक वाफवून तयार झाले आहेत। तर इथे पहा मोदक मी काढून घेतले आहेत आणि हे गरमच आहे तरी सुद्धा मोदक अजिबात खाली चिकटलेले नाहीयेत, अगदी सहज वेगळे होत आहेत। आता हे मोदक मी एका ताटामध्ये काढून घेते आणि जे राहिलेले मोदक आहेत ते सुद्धा याच पद्धतीने बनवून 7 मिनिटं मध्यम आचेवरती स्टीमरवर वाफवून घेते। इथे पहा मोदक छान मऊ लुसलुशीत तर झालायच, पण मोदकाला तुम्ही शाईन पाहू शकता, काय मस्त आली आहे आणि त्यासोबतच रंग सुद्धा तुम्ही मोदकाचा पाहू शकता। आता राहिलेले बाकीचे मोदक सुद्धा याच पद्धतीने बनवून छान असे वाफवून घेते। तर इथे पहा सर्व मोदक बनवून तयार झाले आहेत। जेवढे ताटामध्ये बसतील तेवढे मी ताटामध्ये काढून घेतले आहेत, बाकीचे बाजूला ठेवले आहेत। मोदक तुम्ही पाहू शकता थंड झाला आहे तरी सुद्धा छान मऊ लुसलुशीत आहे, अजिबात वातड झाला नाहीये, कडक झाला नाहीये। त्यासोबतच तुम्हाला मी हा मोदक फोडून सुद्धा दाखवते। सारण सुद्धा तुम्ही पाहू शकता आतमध्ये छान आणि भरपूर असं भरलेलं आहे, अगदी गुबगुबीत असा हा मोदक तयार होतो आणि चवीला सुद्धा हे मोदक अप्रतिम लागतात। तुम्हाला सुद्धा जर तांदळाच्या पिठाचे मोदक बनवता येत नसतील किंवा सोप्या पद्धतीने बनवायचे असतील
तर याआधी उकडीच्या मोदकाचा व्हिडिओसुद्धा तोही पारी न करता मी आपल्या चॅनलवर टाकला आहे। तुम्हाला पाहायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देते, तिथून तुम्ही पाहू शकता। आणि या गणेशोत्सवाला तुम्ही सुद्धा तांदळाच्या पिठाच्या मोदकासोबत एकदा हे गव्हाच्या पिठाचे मोदकसुद्धा नक्की बनवून पहा। तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।